कोणता प्रयोग म्हटलं गुरुजी? हा बेकिंग कोणता प्रयोग? बेकिंग सोड्यापासून आपण इनविजिबल पेपर बनवू शकतो. आणि याच्यानंतर आपल्याला जर कोणाला सरप्राईज द्यायचं आहे तर त्याच्यावरती आपण लिहून घ्यायचं. आधी बेकिंग सोडा घ्यायचा, खायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सर करायचं आणि त्याला व्यवस्थित आपल्याला जे लिहायचं ते एखाद्या असं व्हाईट पेपरवरती लिहायचं. आणि त्याच्यानंतर आपण असं हळद घ्यायची थोडीशी. आपण कोणताही हँडवॉश घेऊ शकतो आणि त्या हँडवॉशमध्ये थोडंसं हळद आणि हँडवॉश मिक्स करून आपण जिथे लिहिलेलं आहे त्याच्यावरती असं व्यवस्थित ब्रशने आपण हे केलं की आपण ज्या त्या पेपरवरती लिहिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित इथं दिसून जाते, म्हणजे विजिबल होऊन जातं. तर बघा, आता आमचे एक विद्यार्थी करणार आहे तर तुम्ही ते बघून घ्या. आता लिहायचं काय ना म्हटलं? बेकिंग सोडा असते ना आपला सोडा, खायचा सोडा. बेकिंग सोडा लिहायचं का? हां, अच्छा. त्यात काय पाणी टाकायचं मग बेकिंग सोड्यामध्ये? बेकिंग सोड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि त्याला ब्रशने लिहून घ्यायचं. अच्छा अच्छा अच्छा. हळूहळू, तेवढं नाही करायचं. ते ना आता व्हिजिबल होऊन राहिला. विजिबल होऊन राहिलं ना. हो. हे बघा, हे आधी इनविजिबल होतं, हे आता विजिबल झालं. बेकिंग सोडा म्हणजे कोणता? असं भज्यात टाकायचा? सोडियम कार्बोनेट भज्यात टाकायचं. भज्यात टाकायचा. बढिया बढिया प्रयोग आहे.